राज्यकला कराटे टीमने प्रथम फिल्डिंग करतायत आणि सलामीची जोडी रवाना झाली आहे. विनायक आणि महेश ही सलामीची जोडी रवाना झाली आहे. गोलंदाजी मार्कवर ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज पॉवर प्लेचं षटक घेऊन आला आहे. शुभम आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक समोर असेल विनायक. पहिला चेंडू आडव्या बॅटीतून प्रहार केलाय. डीप मिड विकेटला चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय घरंगला बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिथे आल्यात पहिल्याच्या चेंडूवरती चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकाराने आघात गेलाय. गोलंदाज शुभमवरती अक्रम आणि विनायकचं पाहायला मिळालंय आतापर्यंत. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. वैभव शेवाळे सर पाहतायत. पंचांवरती दबाव कोणताही टाकू नका. पंचांवरचा डिसिजन अंतिम असेल पंचांचा डिसिजन. विनायक दादा पंचांचा डिसिजन अंतिम आणि शेवट आणि फर्स्ट अँड लास्ट. पंच जो डिसिजन देतील तो डिसिजन ग्राह्य धरला जाईल. सलामीची जोडी तलेगाव टीमची आपण पाहतोय. विनायक आणि त्याचबरोबरीने महेश ही सलामीची जोडी रबाडा झाली आहे. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू चौकार झाला. त्याच्यानंतर डॉट चेंडू आलाय. हा देखील कव्हरला चेंडू उडवायचा होता परंतु पॉइंटला चेंडू थांबणार नाहीये. क्षेत्राच्या पाठला करेपर्यंत क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चाललाय धंधनकर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुनश्च मिळतायत ते 4 धावा. चौकार. इथे आलाय चौकार. चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 अंकावरती. 8 डावा धाव फलकामध्ये लागल्या जात आहे. टीम तलेगाव संघाच्या इथून देखील चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. आताच्या दुपारच्या सत्रामध्ये रखरखत्या उन्हामध्ये सर्व खेळाडू मात्र खेळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे देखील बॉलचा पाठला केलाय. पंच आता बोलून सांगतायत आउटसाइड ऑफ स्टंप. वैभव शेवाळे सर सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. आपण त्याच्या स्वरूपामध्ये टीमची धावसंख्या 1 ने वाढली जाईल. जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवरती. कॅमेरामॅन आपण पाहतोय आता अक्षय पाशीलकर. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय भानुदास सुरुठे. स्विचिटचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे वाईटची अपील देखील गेली होती. पंचाने सांगितलं की ही ते चेंडू देखील निर्धाव आलाय. निर्धावच्या स्वरूपामध्ये धावसंख्या 9 अंकावरती स्थिरावली आहे. चांगल्या गोलंदाजी पाहतोय आपण. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ओव्हर क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय चांगला चेंडू डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतो. आपण 1 बाउन्स चेंडू अडवेल तर सिंगल मिळली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने वाढली जाईल. जाऊन मात्र पोहोचते 10 अंकावरती. दहा धाव फलकावरती स्कोररच्या भूमिकेमध्ये देखील आमच्या समोर जोडले गेले. ॲज अ कॉमेंटेटर म्हणून देखील त्याची ओळख आहे. यश आपण पाहतोय. हा देखील फक्त दिशा दिली आहे परंतु इथे देखील सिंगलच मिळतीये. सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय. ओव्हर क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या बिनबाद 11 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. दोन ओव्हर झाल्यानंतर पाण्याची पूर्तता करायची आहे सर. कारण की आपण सिंगल ओव्हरला जर पाण्याची पूर्तता केली जर इमर्जन्सी असेल पाण्याची अपेक्षा आपण जरूर करू. त्यात काय विषय नाही आहे. परंतु कंपल्सरी 2 ओव्हर झाल्यानंतर पाणी आपण मैदानामध्ये घेऊन जा. 12वा खेळाडू आपण तयार राहा पाण्याच्या बॉटल्या भरून. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती कराटे टीमकडून आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज
यशला पण अनुभव स्कोरर देखील आमचे ॲज अ कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख आहे. यश देखील आमच्या समोर जोडले जात आहेत. इथे देखील मोठा फटका खेचायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. यश गोलंदाजी मार्कवर आले आहेत आणि पहिला चेंडू देखील निर्धाव फेकलाय. कराडे संघ देखील बराचसा लांबून प्रवास करून या मैदानावरती दाखल झालाय. तलेगाव संघ देखील बराचसा लांबून इथे मैदानावर दाखल झालाय आणि त्या दोन संघादरम्यान ही पहिल्या फेरीतला तिसरा सामन्याची लढत पाहायला मिळतीये. खराब चेंडू अतिशय भन्नाट खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. थोडीशी लाहीन दिशा भरकट आणि पाहायला मिळते. गोलंदाज यश पहिला चेंडू चांगला फेकला होता आणि त्याच्यानंतर ही दिशाहीन गोलंदाजी. इथे देखील विकेट करायचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क देखील नाहीये. हीच गोलंदाजी अपेक्षित असेल कराडे टीम साठी. यश कडून ह्याच अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षांवरती चांगली कामगिरी करावी लागणार आहे. आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश आले परंतु एक वाईट चेंडू आला असेल तरी धाव संख्या तलेगाव संघाची जाऊन पोहोचली 12 वरती. इथे देखील आडव्या बॅटीतून पुलचा धमाका खेचायचा होता परंतु बॅटवरती चेंडू येत नाहीये. अशा चेंडूचं खेळलं बॅट्समन महेश ने तर थोडासा दडपणाखाली गेले तो तलेगाव संघ परंतु आता चांगल्या परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. कराडे संघ इरादाने आज मात्र मैदानामध्ये उतरतोय. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे देखील 14 चेंडू निर्धाव फेकलाय. काय घडलं मैदानामध्ये. इथे देखील आलाय निर्धाव चेंडू म्हणजे एकूण 4 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश मिळालंय. एक वाईट चेंडू सोडला तर 4 चेंडू निर्धाव आलेत. हा देखील आउटसाइड ऑप्शन पण सांगतायत का हा चेंडू वाईट आहे. स्वर चेंडूचा इशारा स्वर चेंडूच्या माऱ्याने आपण तर धाब्याने भर मात्र पडली जाते. आपण तर धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने वाढेल. जाऊन मात्र पोहोचते 13 वरती. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यश आपण पाहतोय. हा देखील लोवर फुटा चेंडूला कन्वर्ट केलाय. फिरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल जरूर कंप्लीट झाली आहे. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल 14 वरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये अजून एकही गडी बाद नाही. हे महत्वाची बाब मात्र असेल तलेगाव संघासाठी. सलामीच्या आघाडीचे 2 फलंदाज आपण पाहतोय. त्यासमवेत नयन आणि विनायक आणि महेश ही जोडी मात्र खेळती आहे सलामीची. इथे देखील बॅटची लिडिंग एज घेतली आहे. स्लिप मध्ये कोणतीही चुकी नाहीये. शेवटच्या चेंडूवरती आलेली सफलता. पहिला विकेट पहिला हादरा टीम तलेगाव संघाला विनायकच्या स्वरूपामध्ये. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती अंकित आपण पाहतोय. शशा बॅट मधून त्याच्या विरोधामध्ये फटका फसलाय. मोठा विकेट करायचा प्रयत्न होता महेश यांचा परंतु फटका फसला गेलाय आणि अंकितच्या गोलंदाजी वरती पहिल्या शीट वरती मिळालेली सफलता.
नवीन बॅट्समन मात्र एंटर झालेत मैदानामध्ये ओव्हर क्रमांक 3 मध्ये पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली अंकितला मनीष नवीन बॅट्समन एंटर झाला मैदानामध्ये यशने चांगली गोलंदाजी केली इथे देखील टॅप केलेला चेंडू समोर ऑन साइडला पटका सजवलाय क्षेत्ररक्षक डाऊन दशे चेंडू खाली येतील तत्पूर्वी एकच सिंगल कंप्लीट होती चांगली फिल्डिंग आपण पाहतोय पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 11 धावा आणि त्याच्यानंतर यशने अवघ्या 2 वाईट टाकून धाव संख्या खर्च केली अवघे 3 आणि ओव्हर क्रमांक 3 मध्ये देखील आलाय गोलंदाज अंकित त्याने अद्यापर्यंत पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवली आहे दुसऱ्या चेंडूवरती देखील एक सिंगल खर्च करतोय कराडे टीम आज मात्र हिराद्याने उतरले मैदानामध्ये चांगला खेळ त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतोय परंतु तलेगाव संघ थोडासा चाचपडत खेळासाठी पाहायला मिळतोय धाव संख्या जाऊन बदले 2.2 च्या समाप्तीनंतर अवघ्या 15 धाव संख्येवरती थोडासा स्किड झालाय गोलंदाज स्किड झालाय पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा डिसिजन का असेल डिसिजन पंच 2 पंचांमध्ये डिसिजन पंच आमच्यापर्यंत पोहोचवा जरूर 2 पंचांमध्ये संभाषण होईल वैभव शेवाळे सर आहेत आणि त्याचबरोबर कैलास आपण पाहतोय 2 पंचांच्या भूमिकेमध्ये तर पंचाने सांगितलं हा चेंडू डॉट असेल डेट चेंडू सांगितल्या पंचांनी हा चेंडू डेटच्या स्वरूपामध्ये घोषित देखील केलाय थोडासा स्किड झाला गोलंदाज आणि अंकित त्याच कारणास्तव पंचांनी सांगितलं की हा चेंडू डेट करण्यात आलाय 15 धावा धाव फलकावरती इथे देखील चांगला चेंडू होता परंतु इथे थोडस खंबाळ झालं होतं परंतु तिथे एकही धाव आली नाहीये इथे देखील चेंडू आलाय तो निर्धाव चेंडू आपण पाहतोय अद्यापर्यंत 2.3 चेंडूचा खेळ समाप्त 15 धावा धाव फलकावरती एक विकेट महत्वाची आली आहे ती म्हणजे विनायकची मैदानाच्या बाहेर हीच गोलंदाजी हवी आहे टीम कराडे संघाला इथे देखील कडे पुलचा धमाका चेंडू काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिला बॅट्समन आपण पाहतोय मनीषच्या बाट मधून आलाय अभिजितच्या बाट मधून आलाय षटकार आणि या षटकाराने थांबलेली धाव संख्या फुलताने पाहायला मिळते इथे धाव संख्या होऊन जाईल 21 या अंकावरती कडे पुलचा धमाका पाहायला मिळाला अभिजितच्या बाट मधून 21 धाव फलकावरती हा देखील स्टँड डिलिव्हर्ड क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि ही ते झेल देखील कव्हर केली आहे वेल झेल आपण पाहायला मिळाली मास झेल आपण पाहतोय आजच्या दिवसामधली एक सुंदर झेल मात्र मैदानामध्ये कंप्लीट केली आहे क्षेत्ररक्षकाने होते लॉंगॉनला आणि काऊ कॉर्नर पर्यंत त्यांनी रनिंग केली आणि त्याच्यानंतर शेल देखील कव्हर केली चांगली शेल आजच्या दिवसामध्ये सुंदर शेल पाहायला मिळाली मैदानामध्ये 21 धावा पुन्हा पटका फसलाय क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये तलेगाव टीमची ठोकडीची आता
आतापर्यंत संजय ही ते देखील बॅटची रिडिंग घेतली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एकाच गाड्या, दोन गाड्या एकाच स्ट्राइक वरती. आणि ही ते काय खेळलं मैदानामध्ये, एकही गाडीचा अपघात नाहीये. इथे दोन्ही फलंदाज कॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत. मंचावरती जे बसलेत त्यांना देखील समजलं नाहीये मैदानामध्ये काय घडलं. पण तू निश्चित सांगेल की दोन्ही फलंदाज एकाच क्रीज वरती होते. रनआउटची संधी देखील होती, परंतु गोलंदाज संधीचं सोनं केलं नाही. एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या एका अंकाने वाढली जाऊन पोहोचते ते 29 या धावसंख्येवरती. ही तर देखील चांगला चेंडू मनीषच्या विरोधामध्ये. त्याने पहिल्या चेंडूने स्वागत केलं षटकाराने आणि त्याच्याच विरोधामध्ये आता निर्धाव चेंडू टाकण्याची धमक दाखवली संजय गोलंदाज. आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 4 मध्ये आलेत. हा देखील चांगला चेंडू आणि आपण स्ट्राइक रोटेट करू शकत नाहीये, कारण की ज्या वेळेस शिक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो त्यावेळेला आपण स्ट्राइक देखील घेऊ शकत नाही. ज्या वेळेस शिक्षक चेंडू सोडेल ना त्यावेळेस आपण स्ट्राइक चेंज करू शकतो. या स्पर्धेचा नियमच राहिलेत ते. टेनिस बॉलचे नियम भरपूर आता लागू केलेत. हा फटका चांगला आहे आणि याच फटक्यावरती धावसंख्या देखील चांगलीच मिळेल त्या टीम तळेगाव संघाला. आणि हे ते मात्र पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 35 धाव फलकावरती लागल्यात. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज असणारे विजयासाठी टीम कराडे संघाला. तर येणारे 24 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम हॅलो 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 येणारे 24 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे कराडे संघाला विजयासाठी. चला सलामी जोडी जाऊ द्या, रवाना करा मैदानामध्ये. येणारे 24 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज विजयासाठी टीम हॅलो 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 हॅलो
हॉल माइक चेक बस पहिला षटकावरती सफलता मिळाली आहे टीम तल्लेगाव संघाला गोलंदाजी मार्कवर पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज अभिजित आपण पाहतोय सलामीची जोडी होती यश आणि अनिकेत परंतु यशला एक सुवर्ण संधी आली लगातारचे 3 षटकार भुतिवली गावाचे आमिर पवार आहेत त्यांच्याकडून काय रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल 3 षटकारांसाठी हा देखील पटका फसलाय आणि ही ते देखील डाऊन द शेल क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि श्रेक्षकाने केली आहे चोख कामगिरी अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा हादरा टीम कराडे संघाला चौथ्या क्रमांकावरती परंतु यशला एक सुवर्ण संधी आहे लगातारचे 3 षटकार भुतिवली गावाचा आमिर पवार याच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज झाले 3 षटकारांसाठी अनिकेत गोलंदाजी समोर चेंडू पुश केला आहे महेश चेंडू खाली येत आहेत सिंगलच मिळेल 36 धावसंख्येचा पाठला करायचा आणि अद्यापर्यंत 2 विकेट मैदानाच्या बाहेर आल्यात टीम कराडे संघाच्या महत्वाची विकेट आली आहे यश अजूनही मैदानामध्ये अनिकेत आणि त्याचबरोबरीने अनिकेत नवीन मार्क्समन आपण पाहतोय समोर यश आहे ऑन साईडला चांगला वेगवान चेंडू अतिशय भन्नाट वेगाने अभिजितने चेंडू फेकला होता पापड प्लेचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये फक्त आपल्याला काम एकच करायचंय सर्कलच्या डोक्यावरून जेवढे चेंडू आपल्याला काढता येतील ना तेवढे धाव चेंडू काढायचे बाहेर हेच काम असं प्रथम सलामी वीरांचं पण ते काम न करता मैदानाच्या बाहेर देखील परतीचा प्रवासाने केलाय आता देखील यशच्या बॅट मधून एक चांगला फटका एक देखना फटका चेंडू चाललाय तो वन बाउंड सीमा रेषेच्या बाहेर आल्यात लोधिवली आणि चावढोली दोन्ही टीमच्या कर्णधाराला आपण इन्व्हाइट करतोय टॉस साठी चावडोली आणि लोधिवली दोन्ही संघ आपण चला टॉस साठी इथे देखील बॅकफुटला जाऊन शेअर करायचा होता एक सिंगल कंप्लीट इथे देखील पंचांचा इशारा देखील येईल षटक संपल्याचा पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकाचा आपण विचार केला 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अद्यापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावफलकावरती चला चावडोली आणि लोधिवली लास्ट कॉल आपणास आपण टॉस साठी लगेचच व्यासपीठाशी संपर्क साधा टॉस बॉक्स मध्ये लोधिवली संघाचा कर्णधार आणि चावडोली संघाचा कर्णधार माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपणास विनंती आहे की आपण टॉस साठी लगेचच इन्व्हाइट व्हा तर लोधिवली संघाचा कर्णधार उपस्थित झालाय चावडोली संघाचा कर्णधार आपण चला या दोन्ही कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये तर माननीय श्री राकेश जाधव साहेबांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल चौ गावाचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र पहिल्या फेरीतला चौथ्या सामन्याचा टॉस केला जातोय लोधिवली टीमने टॉस जिंकला प्रथम आणि डिसिजन त्यांचा पेंडिंग असेल म्हणजे त्यांचा डिसिजन आपल्याला थोड्याच वेळात पोहोचला जाईल पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती आलाय मनीष आपण पाहतोय मनीष वरती जबाबदारी दिली आहे लेफ्टी बॉलर आपण पाहतोय पंचांच्या उजव्या बाजूने मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय आता 18 चेंडू 30 धावसंख्येची गरज आहे यश ऑन स्ट्राईक आहे यशच्या बॅट मधून हाच फटका देखील चांगला आहे क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी आणि त्याचा परिणाम 4 धावसंख्येमध्ये होतोय आणि कराडे संघाला मिळून जाते 4 धावा 4 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 10 अंकावरती
इथे देखील समोर चेंडू पोस्ट केलाय अलॉंग द कार्पेटने क्षेत्रशे पोहोचतील का क्षेत्रशे पोहोचतायत आडवणी करतायत तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट थोडीशी आउटफील्ड खराब आहे मैदानाची त्याच कारणास्तव फिल्डिंग करत असताना थोडीशी दुखेदुखी देखील ठरते इथे आले डबल धाव 2 धावसंख्येच्या मध्ये 12 धाव फलकावरती यशला सुवर्ण संधी अमीर पवार यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज 3 षटकांसाठी समोर चेंडू उडवलाय महेश चेंडू खाली होते परंतु एक धावसंख्या रोखू देखील शकत नाहीये एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 13 या धावसंख्येवरती 36 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे म्हणजे अजून इथून 13-23 धावसंख्या करायची आहे उर्वरित काही चेंडूंमध्ये कराडी संघाला इथे देखील बॅकफूट पंच पाहायला मिळाला इथे अभि तयार आहे कोणती चुकी करणार नाही अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर येतोय संजय मात्र नवीन बॅट्समन आलाय मैदानामध्ये स्विचिटचा प्रयत्न लावडली अपील प्रेक्षकाकडून झाली आहे परंतु इथे एक सिंगल कंप्लीट एक सिंगलच्या मध्ये लेग बाईटची आलेली एक धाव आणि एक धाव संख्येच्या मदतीने टीमची धाव संख्या जाऊन मात्र पोहोचली ती 14 वरती अजूनही पाहायला गेलं तर 13 चेंडू आणि बिजासाठी 22 धाव संख्येची गरज आहे 13 चेंडू 22 धावा करायचे समोर चेंडू उडवलाय पुन्हा महेश चेंडू खाली आणि परंतु इथे यश पोहोचलाय सेन्सिबल क्रिकेट यशकडून पाहायला मिळतोय यश फक्त प्रतीक्षा करतोय षटक संपल्याचा इशारा 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 15 धावा आता उर्वरित 12 चेंडू आणि बिजासाठी 21 धाव संख्येची गरज आहे 15 धावा धाव फलकावरती लागल्यात 12 चेंडू 21 धाव संख्येची गरज आहे विजयासाठी टीम कराडे संघाला चला लगेच तयार व्हा गोलंदाजी मार्क वरती तलेगाव संघ आपण चला बॅट्समन तयार करा ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवर आर्यन आलाय या ओव्हर मध्ये सर्व सामन्याचं चित्र अवलंबून असेल या ओव्हर मध्ये जर का कमीत कमी धावसंख्येचं षटक फेकला आर्यनने तर सामना टर्न देखील होऊ शकतो तलेगाव संघाच्या बाजूने इथे देखील यशच्या बॅट मधून हवाई सफर चेंडू फेकून दिला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय तो षटकार आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 21 या धावसंख्येवरती आता 11 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे अमीर पवार यांनी लगवलेलं 1000 रुपयाचा कॅश प्राइज पटकवेल का यश इथे देखील स्विच हिट आणि इथे देखील बिग हिटचा प्रयत्न आणि सफल देखील झालाय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पुन्हा लॉंगले क्षेत्राच्या डोक्यावरून आलाय तो षटकार धाव फलकावरती लागला जात आहे टीम कराडे संघाच्या या चेंडूवरती जरी षटकार आला तर अमीर पवार यांच्याकडून मात्र रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे ते पटकावेल का यश फलंदाज
हे देखील पाहणं गरजेचं आहे. आपण पाहू शकाल आमिर पवारांच्या मित्राचे सुपुत्र आहेत यश, त्यांच्यावरती देखील बक्षीस लावलं आमिर पवार यांनी. दिलदार मनाचा राजा माणूस म्हणजे ओळख देखील आहे. आमिर पवार यांचा कौतुक करू. आणि इथे देखील चेंडू आउटसाइडला लेग स्ट्रिक. पंच वैभव शेवाळे सर सांगतात की हा चेंडू वाईड आहे. अवंताच्या स्वरूपामध्ये टीमची धावसंख्या वाढली जाईल, जाऊन मात्र पोहोचेल ती 28 वरती. अजूनही इथून पाहायला गेलं तर 8 धावसंख्येची गरज असेल. उर्वरित काही चेंडूंमध्ये यश ऑन स्ट्राईक आहे. इथे देखील फटका चांगला आहे, परंतु याच्यावरती मिळेल तर 4 धावा. थोडस मात्र षटकार राहिला असता तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज पटकावलं देखील असतं यशने, परंतु इथे आलाय चौकार. चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 32 वरती. 32 धाव फलकावरती. धन्यवाद धन्यवाद. इथे देखील विनिंग